रामटेक तालुक्यातील सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चौघान परिसरातील सोना ब्रिक्स वीट भट्ट्यावर किरकोळ वादातून 18 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी 5 एप्रिल रोजी रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास घडली। या प्रकरणी रामटेक पोलिसांनी अवघ्या 2 तासात 4 आरोपींना अटक केली आहे। मृत तरुणाचे नाव समीर राजू ध्रुव, वय 18 वर्ष, राहणार ढाबाडी, जिल्हा बडोदा बाजार, छत्तीसगड असे आहे। प्राप्त माहितीनुसार रामनवमीनिमित्त 26 मार्च रोजी काही तरुण गडमंदिर येथे दर्शनासाठी गेले होते। यावेळी मंदिराबाहेर ठेवलेल्या चप्पलापैकी एका तरुणाने दुसऱ्याची चप्पल परिधान केल्याने गैरसमज निर्माण झाला। दुसऱ्या दिवशी हा प्रकार लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणामध्ये वाद सुरू झाला। हा वाद पुढे वाढत गेला आणि रविवारी रात्री सोना ब्रिक्स येथे पुन्हा उफाळून आला। दारूच्या नशेत असलेल्या 4 तरुणांनी संतापाच्या भरात समीर ध्रुव याच्यावर विटा व काठ्यांनी हल्ला चढवला। यात तो गंभीर जखमी झाला। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तत्काळ रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला। पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या 2 तासात 4ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून किरकोळ वादातून झालेल्या हत्येने खळबळ उडाली आहे।